लाडकी बहीण योजना, तर लाडकी बहीण योजनेमध्ये भरपूर लाडक्या बहिणी वाट बघत आहेत, ते म्हणजे की फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी येणार. कारण की मार्च महिन्याचा पहिला जो आठवडा होता हा सुद्धा आता संपत आलेला आहे आणि यामध्ये अशा सुद्धा लाडक्या बहिणी आहे की ज्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता KYC केलेली असून सुद्धा जमा झालेला नाही आहे आणि जानेवारीचा हप्ता जो 1500 रुपये जमा झालेला आहे, त्यासोबत नोव्हेंबर आणि डिसेंबरचा ज्याही लाडक्या बहिणींनी KYC करून त्यांना हप्ता जमा झाला नाही, फक्त आणि फक्त जानेवारी महिन्याचा हप्ता जमा झालेला असेल 1500 रुपये, तर नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता कधी येणार. त्याचबरोबर बघू शकता की फेब्रुवारीचा जर हप्ता तुम्हाला 1500 रुपये मिळत असेल तर तुम्हाला 4500 रुपये म्हणजे 3 महिन्याचे पैसे हे एकत्रित मिळण्याची शक्यता दर्शवली जात आहे. अशाबद्दलची माहितीसुद्धा उपलब्ध झालेली आहे. आणि ज्याही महिलांना नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि जो हप्ता फेब्रुवारीचा अजूनपर्यंत कोणत्याही लाडक्या बहिणींना आलेला नाही आहे, तो हप्तासुद्धा तुम्हाला येणार का. जर जानेवारीचा हप्ता ज्याही लाडक्या बहिणींना आलेला नसेल त्या लाडक्या बहिणींना टोटल 6000 रुपये मिळणार, अशाबद्दलची सुद्धा माहिती उपलब्ध झालेली आहे. तर राहिलेले जेही हप्ते असेल तुमचे, म्हणजे ज्याही लाडक्या बहिणींचे हप्ते राहिलेले असेल ते हप्ते तुम्हाला मिळणारच आहे. कारण की शासनाने या अगोदरसुद्धा जेही रखडलेले हप्ते होते लाडक्या बहिणींचे ते थोडे लेट झाले, परंतु संपूर्ण लाडक्या बहिणींना 7000, 7500 रुपये असे एकदम जमा करण्यात आलेले होते. त्याचप्रमाणे जे तुमचे हप्ते राहिलेले आहे, काही KYC चुकीमुळे राहिलेले आहे, काही तांत्रिक अडचणी होत्या की तुम्ही KYC करू शकलेल्या नाही आहेत, तर KYC करू शकलेल्या नाही अशा लाडक्या बहिणींना जो हप्ता असणार आहे हा येणे बंद झालेला आहे. अशा भरपूर लाडक्या बहिणी आहे की ज्या म्हणत आहे की आमची KYC परत सुरू करण्यात यावी, याबद्दलचा एक तरी चान्स आम्हाला देण्यात यावा. तर बघू शकता, जर 4 हप्ते आले नसेल तर 6000 रुपये येण्याची शक्यता आहे. जर जानेवारी आलेला असेल तर 4500 रुपये येण्याची शक्यता आहे. आणि ज्याही लाडक्या बहिणींना संपूर्ण हप्ते व्यवस्थित आलेले आहेत त्यांना फक्त 1500 रुपये म्हणजे फेब्रुवारीचा हप्ता हा जमा केला जाणार. आणि जानेवारी महिन्यापासून भरपूर लाडक्या बहिणी आहे की त्यांचे हप्ते परमनंट बंद करण्यात आलेले आहे, म्हणजे त्यांना आता त्यांच्या बँक खात्यावर लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार नाही आहे. कारण की जी KYC सुरू आहे ती KYC सुरू आहे की ज्यांच्या KYC मध्ये चुका झालेल्या होत्या. याचा अर्थ असा आहे की 31 डिसेंबरपर्यंत KYC करण्याची मुदत होती. लाडक्या बहिणींनी KYC केली, काही लाडक्या बहिणींनी KYC केली नाही. यामध्ये काही तांत्रिक अडचणी असेल किंवा OTPचा प्रॉब्लेम असेल, भरपूर अशा प्रॉब्लेम असू शकते किंवा विसरल्या असेल. ओके, तर ज्यांनीही KYC केलेली नाही आहे त्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबरपर्यंत हप्ते जमा झालेले असू शकतात, परंतु त्यानंतर हप्ते जमा होणार नाही. कारण की 31 डिसेंबर ही लास्ट डेट होती. जेवढ्या लाडक्या बहिणींनी KYC केली त्यांना हप्ते येणार आणि ज्यांनी केली नाही त्यांना हप्ते येणार नाही. त्यामध्ये ज्याही लाडक्या बहिणींची KYC करताना काही चूक झाली, त्यांनी सांगितलं की माझ्या घरामध्ये कोणी गव्हर्नमेंट सर्वंट आहे, कोणी पेन्शनधारक आहे, अशा प्रकारे जे ऑप्शन होते येस नोमध्ये त्यामध्ये काही मिस्टेक झालेले असेल, त्यांना 31 मार्च हा महिना शेवटचा आहे, 31 मार्चपर्यंत त्यांना जी KYC दुरुस्ती करण्यासाठी वेळ देण्यात आलेला आहे. तर तुम्ही ती KYC दुरुस्ती करा. दुरुस्ती केली तरच तुम्हाला पुढील हप्ते येणार, नाही तर तुमचीसुद्धा लाडकी बहीण योजना ही बंद केल्या जाणार. आणि यामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनेक महिलांची KYC विविध कारणांमुळे पूर्ण झालेली नाही आहे, म्हणजे डिसेंबर महिन्यापर्यंत. तर अशा महिलांना पुन्हा एकदा KYC पूर्ण करण्यासाठी संधी उपलब्ध करून द्या, अशी मागणी शासनाकडे केलेली आहे. आणि बाकी जेही जिल्ह्याचे ऑफिस आहे आपले महिला व बाल विकास, त्यांनासुद्धा निवेदन देण्यात आलेले आहे की ज्याही लाडक्या बहिणी राहिलेल्या आहेत त्यांना KYC उपलब्ध करून द्या, जेणेकरून त्या लाडक्या बहिणी KYC करतील. तर यावरती तुमचे मत काय आहे तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता. कोणत्या लाडक्या बहिणी KYC करायच्या बाकी आहे कमेंट्समध्ये सांगा, कारण की आपल्यालासुद्धा माहिती होणं गरजेचं आहे की अजून किती लाडक्या बहिणी KYC पासून ह्या वंचित आहे. आणि जर KYC सुरू झाली तर त्याबद्दलची अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. आणि जो हप्ता वितरित होणार आहे त्याबद्दलचा सुद्धा GR लवकरच उपलब्ध होईल. GR आल्यानंतर संपूर्ण माहिती देण्यात येणार. त्यामध्ये आता 3 हप्ते येणार, 4 हप्ते की फक्त आणि फक्त फेब्रुवारीचा हप्ता तुम्हाला देण्यात येणार, यासाठी संपूर्ण लाडक्या बहिणी उत्सुकतेने वाट बघत आहे. अपडेट आल्यानंतर संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.